नमस्कार मार्लेश, मी सचिन बोलतोय. आज आपण कोणत्या आव्हानावर चर्चा करणार आहोत? माझे दोन मित्र आहेत, खूप चांगले मित्र आहेत, स्मिन आणि आयुष. गेले काही दिवस ते 80 आणि 90-95 या धावसंख्येवरती आऊट होत आहेत. त्यांना काहीतरी सल्ला द्या ना. नमस्कार मार्लेश, तुमचे मित्र मीन आणि आयुष हे खूप चांगला खेळ करत आहेत यात शंका नाही, कारण 80 किंवा 90 च्या जवळ पोहोचणे म्हणजे मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही म्हणताय तसं, 90 नंतर आऊट होणं खूप त्रासदायक असतं. हा अनुभव माझ्यासाठीही नवा नाही. क्रिकेटमध्ये 90 ते 100 या आकड्यादरम्यान जे दडपण येतं, ते सर्वात जास्त असतं. याला नर्वस 90s असं म्हणतात. माझा त्यांना हा सल्ला असेल, की त्यांनी याला केवळ एक धावसंख्या न मानता, लक्ष्यपूर्तीचा टप्पा मानावा. 1. शांतता आणि एकाग्रता. जेव्हा धावसंख्या 90 च्या जवळ पोहोचते, तेव्हा मनाची धावपळ सुरू होते. मनात शतक पूर्ण करायचं आहे हा विचार जोर धरू लागतो आणि त्यामुळे आपण आपल्या नैसर्गिक खेळापासून दूर जातो. आयुष आणि मीन यांना सांगा, की त्यांनी 90 वर पोहोचल्यावर, आतापर्यंत ज्या पद्धतीने खेळ केला, त्यात शांत चित्ताने पुढील प्रत्येक चेंडू खेळावा. मैदानावर राहून, केवळ पुढच्या चेंडूवर लक्ष केंद्रित करावं, शतकावर नाही. एकाग्रता ढळू देऊ नका. 2. नवीन सुरुवात माना. 90 वर आल्यावर, स्वतःला सांगा की तुम्ही आत्ताच शून्यावर आहात आणि आता नव्याने 10 धावा करायच्या आहेत. मोठा फटका मारण्याचा मोह टाळा. केवळ सुरक्षित सिंगल धावांवर भर द्या. 3. शिस्त. 90 नंतर अनेकदा खेळाडू खूप आकर्षक, पण अनावश्यक फटके खेळून बसतात. आपल्या खेळावर पूर्ण विश्वास ठेवून, जे फटके तुम्ही सरावात नेहमी यशस्वी मारता, तेच वापरा. प्रत्येक अपयश ही एक शिकवण असते. जर ते 90 च्या घरात वारंवार आऊट होत असतील, तर त्यांनी आत्मपरीक्षण करावे की, ते कोणत्या प्रकारच्या चेंडूवर किंवा कोणत्या मानसिक स्थितीत आऊट झाले. पुढच्या वेळी ती चूक टाळण्यासाठी कठोर सराव करावा. खेळात संयम आणि शिस्त सर्वात महत्त्वाची आहे, मार्लेश. तुमच्या मित्रांना शुभेच्छा सांगा.